मी विधवा होते. मी केळीच्या शेतात थांबले होते. वरून पाऊस येत होता. माझ्याबरोबर आमच्याच गावातला एक तरुण होता. मी पावसात भिजत होते म्हणून त्यानं काही केळीची पानं तोडून माझ्या डोक्यावर धरली होती आणि वरून पावसाचे पडणारे पाणी तो माझ्या अंगावर पडू देत नव्हता. आम्ही दोघे जवळजवळच उभा होतो. हळूहळू तो माझ्याजवळ येऊ लागला आणि नमस्कार मित्रांनो, माझं नाव सोनाली आहे. मी विधवा आहे. माझं वय 29 वर्ष आहे. माझं 6 वर्षांपूर्वी किशोर या तरुणासोबत लग्न झालं होतं. आम्ही खेडेगावातच राहत होतो. माझ्या पतीकडे 3 एकर शेती होती. माझा नवरा खूप प्रामाणिक आणि कष्टाळू होता. तो दिवसभर शेतात राबायचा. माझी खूप काळजी घ्यायचा आणि माझ्यावर भरभरून प्रेम करायचा. मी गर्भवती राहिले. माझ्या पोटात 7 महिन्याचं बाळ होतं. नियतीला आमचा हा चांगला चाललेला संसार बघवला नाही. कोरोनाच्या काळात माझ्या पतीला कोरोना झाला आणि मी गर्भवती असल्यामुळे त्यानं मला जवळ येऊ दिलं नाही. तो सरकारी दवाखान्यात ॲडमिट झाला. माझ्या आईबाबांना तिथे जायला जमत नव्हतं आणि डॉक्टर लोकसुद्धा आम्हाला तिथे येऊ देत नव्हते. माझं मन सतत काळजीत असायचं. काय करावं काहीच समजत नव्हतं. मी अक्षरशः वेडी झाल्यासारखी वागत होते. माझा नवरा हळूहळू खंगत चालला होता. त्याच्याकडे पाहायला कोणीच नव्हतं. डॉक्टर लोकांनी जेवढं शक्य होतं तेवढं ट्रीटमेंट केलं, पण नवरा एकदा दवाखान्यात गेला तो परत आलाच नाही. त्याचा मृत्यू झाला. आम्हाला नवऱ्याचा मृतदेह दिला नाही. मी खूप तणावात होते. माझं रडू थांबत नव्हतं. आयुष्य संपल्यासारखं वाटत होतं. पण मी गरोदर असल्यामुळे माझ्या बाळासाठी मला जगावं लागणार होतं. हळूहळू माझे 9 महिने पूर्ण झाले आणि मी एका सुंदर मुलीला जन्म दिला. ती खूपच देखणी आहे. ती हळूहळू मोठी होऊ लागली. ती 3-4 महिन्यांची झाली होती. एक दिवस मी आईबाबांना म्हणाले की मला माझ्या सासरी सोडून द्या. माझ्या नवऱ्याचे आईवडील नव्हते. आईबाबा म्हणाले, तू एकटी काय करशील? पण मी त्यांना सांगितलं, तुम्ही माझ्यासाठी खूप केलं आहे. आता मला तुमच्यावर ओझं होऊन राहायचं नाही. होय नाही करत शेवटी त्यांनी मला माझ्या सासरी आणून सोडलं. माझं धुळखात पडलेलं घर मी साफ केलं. माझ्या मुलीला सांभाळत मी तिथेच राहू लागले. मी ठरवलं की आता आपण शेती करायची. शेतीत काय करावं हे काही कळत नव्हतं. आमच्या गावातच एक तरुण होता. त्याच्या शेतात केळी आणि पेरू अशा फळबागा होत्या. मला वाटलं आपणही याच पद्धतीनं काहीतरी करावं. आमच्या शेतात विहीर होती आणि विहिरीला बऱ्यापैकी पाणी होतं. मग मी ठरवलं की एके रविवारी आपण त्या तरुणाला भेटायचं. मी रविवारी त्याच्या घरी गेले, पण तो घरी नव्हता. मी त्याच्या आईवडिलांशी बोलले. ते म्हणाले, रवी आला की तुला तुझ्याकडे पाठवतो. त्याचे आईवडील मला ओळखत होते. त्यांनी माझी विचारपूस केली. नवरा गेल्याचं कळल्यावर त्यांनाही खूप दुःख झालं. मी परत घरी आले. संध्याकाळी 4 वाजता तो तरुण त्याच्या 2 व्हीलरवरून माझ्या घरी आला. मी घरीच होते. मी त्याला पाहिलं आणि आतमध्ये गेले. घरात बसण्यासाठी चटई अंथरली. माझं घर साधंच होतं. 2 पत्र्याच्या खोल्या. माझी मुलगी पाळण्यात खेळत होती. तो आत आला. आमच्यात आधी ओळख नव्हती. मी त्याला बसायला सांगितलं. 2 कप चहा केला. त्याला 1 कप दिला आणि मी त्याच्यापासून काही अंतरावर बसले. आमचं बोलणं सुरू झालं. त्याची माझ्याशी ओळख नसल्यानं सुरुवातीला थोडा संकोच वाटत होता, पण त्याची आणि माझ्या नवऱ्याची चांगली ओळख होती. तो म्हणाला, तुमचा नवरा स्वभावानं खूप चांगला होता. आमचं छान जमायचं. मग त्यानं विचारलं, कशासाठी बोलावलं आहे? मी म्हणाले, मला शेतीत केळी आणि पेरूची बाग लावायची आहे. तुम्ही तुमच्या शेतात केलेली लागवड पाहिली. खूप छान शेती करता तुम्ही. तो हसत हसत म्हणाला, जिद्द असली की सर्व काही होतं. तो म्हणाला, अरे वा, चांगलं आहे की मग काय अडचण येते? मी म्हणाले, मला शेतीतलं जास्त माहिती नाही. माझा नवरा सगळं बघायचा. आता माझा नवरा नाही. मी एकटी आहे. माझी मुलगी आहे. म्हणून मी विचारलं की मी हे करू शकते का? किती खर्च येईल आणि किती रोपे लागतील? मजूर किती लागतील? यासाठी ड्रीप कुठून आणायची? हे सगळं सांगू शकता का? त्यांनी मला सगळं सविस्तर समजावून सांगितलं. रवी म्हणाला, मी तुम्हाला मदत करत जाईन. तो खूप तरुण होता. दिसायलाही देखणा होता. माझ्यापेक्षा 1 वर्षांनी मोठा किंवा माझ्या वयाचाही असेल कदाचित. त्यांनी मला विचारलं, तुमचं नाव काय? मी म्हणाले, माझं नाव सोनाली आहे. तेव्हापासून तो मला सोनाली वहिनी म्हणून हाक मारू लागला. मग मी त्याच्या मदतीनं केळीची आणि पेरूची रोपं आणली. ड्रीप आणली. 2 एकरांवर त्याची लागवड केली. काही महिला कामावर ठेवून मी ही लागवड पूर्ण केली. रवीचं BSc ॲग्रिकल्चर झालं होतं. तो मला शेतीविषयी सगळ्या गोष्टींची माहिती देत असे. कोणती औषधं मारायची, कोणती खतं टाकायची, किती पाणी द्यायचं वगैरे. औषधं आणि खते तो स्वतः आणून द्यायचा. स्वभावानेही तो खूप चांगला होता. हळूहळू आमची ओळख वाढत गेली.
आता केळी आणि पेरूची झाडं वाढायला लागली होती. त्या हिरव्यागार केळीच्या आणि पेरूच्या बागेतून फिरताना मन भरून जायचं. खचलेलं मन पुन्हा जिद्दीनं उभं राहायचं. नवऱ्याच्या आठवणीत मी कसे तरी दिवस काढत होते. आता 9 महिन्यातच केळीला कमळ फुलले लागली होती. केळी भरपूर व्यायली होती. जसं एखादी स्त्री गर्भवती राहते आणि हळूहळू तिचं लहान बाळ वाढू लागतं तसं केळीचं झालं होतं. मी जमल तेवढं स्वतः करत होते, पण जेव्हा जमत नव्हतं तेव्हा काही महिला कामावर लावायचे. तरीही मी शक्य तितकं काम स्वतः करत होते, कारण माझी मुलगी लहान असल्यामुळे मी फारसे कष्ट करू शकत नव्हते. कधीकधी मी शेताच्या कडेला 2 झाडांना जुनी साडी बांधून झोळी बनवत असे आणि त्यात मुलीला ठेवत असे. ती त्या झोळीत खेळत असे आणि मी दिवसभर शेतात काम करत असे. असंच एकदा मी केळीच्या बागेत केळीची पिल्ले म्हणजेच लहान रोपे जादा उगवून आलेली ती कापत होते. तेव्हा अचानक माझ्या मुलीचा मोठ्याने रडण्याचा आवाज आला. मी घाबरून धावत बाहेर आले. पाहिलं तर एका झाडावरून नाग खाली लोंबकळत होता. तो नाग पाहून माझी मुलगी घाबरून रडत होती. मी सुद्धा ओरडले. तिकडून रवी धावत येताना मला दिसला. त्यानं झटकन काटेच्या साहाय्यानं त्या नागाला फेकून दिलं. मी खूप घाबरले होते. मी पळत जाऊन बाळाला उचलून कवटाळलं, छातीशी लावलं. बाळ काही वेळात शांत झालं. रवीनं माझ्या मुलीचा प्राण वाचवला होता. तो शेतामध्ये लागणारे औषधं घेऊन आला होता. त्यानं ती शेतातच तिथेच टाकून तो धावत त्या सापाला फेकून देण्यासाठी आला. तो शेतात पाठीमागे जाऊन पुन्हा तो औषधं घेऊन आला. मी रवीचे आभार मानले, पण तो म्हणाला, वहिनी आभार वगैरे मानू नका, पण खरंच त्यानं माझ्या मुलीचा जीव वाचवला होता, त्यामुळे आभार मानणं माझ्यासाठी गरजेचं होतं. रवी एका झाडाखाली बसला. दुपार झाली होती, त्यामुळे माझा जेवणाचा वेळ झाला होता. मी घरातून एक भाकरी आणि थोडी भाजी घेऊन आले होते. मी म्हणाले, आता आलेच आहात तर जेवण करून जा. तो म्हणाला, नको नको, मला उशीर होईल. पण मी आग्रहाने म्हणाले, आज मी तुम्हाला जीव घातल्याशिवाय जाऊ देणार नाही. मी एका गाठोड्यात आणलेलं जेवण सोडलं. एक तांब्या भरून कळशीतलं पाणी त्याला हात धुण्यासाठी दिलं. त्याने हात धुतले. माझ्यासमोरच तो जेवायला बसला. एका कापडात भाकरी आणि लोणचं होतं. एका डब्यात भाजी होती. त्याला मी एका टोपणात भाजी दिली आणि मला डब्यात भाजी घेतली. अर्धी भाकरी त्याला, अर्धी भाकरी मला. तो माझ्याबरोबर खूप आनंदाने जेवत होता. कधीकधी मी नवऱ्याबरोबर शेतात यायची. असेच आम्ही दोघं बांधावर एका झाडाच्या खाली जेवण करत बसायचो. ते आठवून अचानक माझे डोळे पाणावले. जेवताना आमच्या नजरा एकमेकांना भिडत होत्या. खरं सांगायचं तर मला रवी खूप आवडू लागला होता. तो प्रत्येक वेळी मला मदत करत होता. त्यानं माझ्या मुलीचा जीव वाचवला होता आणि शेतीच्या प्रत्येक टप्प्यावर तो माझ्या मदतीला धावून यायचा. जेवण झाल्यानंतर तो म्हणाला, चला पाहूया कसे आले आहेत केळीचे गड, किती मोठे झाले आहेत. मग आम्ही केळीच्या बागेत फेरफटका मारायला लागलो. केळी खूप उंच वाढली होती. रवीबरोबर फिरताना खूप आनंद मिळत होता. केळी खूप चांगली आली होती. तो म्हणाला, वहिनी तुमच्या कष्टाला फळ आलं. केळीला दरही चांगला आहे. अजून 20-25 दिवसात केळी व्यापाऱ्याला देता येईल. हे ऐकून मी खूप आनंदी झाले. बागेमध्ये फिरताना मला खूप छान वाटत होतं. रवीसुद्धा माझ्याकडे चोरून चोरून पाहत होता, पण मीच मुद्दामून टाळटाळ करत होते, कारण रवी तरुण होता आणि मी विधवा होते. मला एक मुलगी होती. त्याच्याकडे पाहणं चुकीचं वाटत होतं, म्हणून मी त्याच्याशी जवळीक वाढवण्यापासून स्वतःला रोखत होते. केळीच्या बागेमध्ये आम्ही खूप चाललो होतो. आम्ही दमलो होतो, म्हणून आम्ही एका झाडाच्या बुंद्याजवळ थांबलो. माझी मुलगी माझ्या कडेवर होती. तेवढ्यात आभाळ दाटून आलं. अचानक जोरदार पाऊस सुरू झाला. पावसापासून वाचण्यासाठी मी एका केळीच्या झाडाचे आड जाऊन उभी राहिले, पण तरीसुद्धा थोडासा पाऊस माझ्या अंगावर पडत होता. केळीवरून वरंगळत येणारं पाण्याचे टपोरे थेंब मोत्यासारखे पांढरे शुभ्र होते. खूप छान वाटत होतं. रवी तिथेच होता. त्याने 2-3 केळीची मोठी पाने तोडली आणि ती छत्रीसारखी माझ्या डोक्यावर धरली. तो पावसापासून मला झाकण्यासाठी अगदी माझ्याजवळ येऊन उभा राहिला. तो थोडा उंच होता. माझ्यासमोर उभा असताना त्याच्या शरीराने आणि त्याच्या हातातल्या केळीच्या पानांनी माझ्यावर पडणारा पाऊस रोखून धरला होता. त्याचा चेहरा आणि माझा चेहरा अगदी जवळ आले होते. हळूहळू त्याचा चेहरा माझ्याजवळ येत होता आणि नकळत मी डोळे मिटले. त्याने माझ्या ओठांवर एक हळूवार चुंबन घेतलं. तो क्षण खूप छान होता. काही वेळानंतर पाऊस थांबला. मी खूप लाजले होते. मी पुन्हा रवीकडे पाहिलं नाही. संध्याकाळीही मला सारखं त्याचंच ते दृश्य आठवत होतं. त्याचा चेहरा, त्याच्या ओठांचा स्पर्श, हे सगळं माझ्या डोळ्यासमोर पुन्हा पुन्हा येत होतं. हळूहळू असेच काही दिवस गेले.
शेवटी केळी तोडणीसाठी तयार झाली होती. एके दिवशी रवी केळीच्या व्यापाऱ्याला घेऊन आला. केळी 20 रुपये किलो दराने विकली गेली. त्या लोकांनी लगेच केळी तोडायला सुरुवात केली. केळीला खूप चांगला दर मिळाला होता. केळी 2 टप्प्यात गेली. दुसरा लॉट 15 दिवसांनी गेला. सगळी केळी विकली गेली आणि मला खूप पैसे मिळाले. एवढे पैसे माझ्या शेतातून कधीच आले नव्हते. रवीने माझं खूप कौतुक केलं. तो म्हणाला, एखाद्या चांगल्या शेतकऱ्याला सुद्धा एवढं काम जमलं नसतं जेवढं तुम्ही शेतीत करून दाखवलं. त्याचं हे वाक्य ऐकून मलाही स्वतःचा अभिमान वाटला. पण मी त्याला सांगितलं, तुमच्या मदतीशिवाय हे शक्य झालं नसतं. तुम्ही होता म्हणूनच इतकं काही शक्य झालं. पेरूच्या झाडांनाही आता चांगल्या कळ्या आल्या होत्या. पेरूही आता धरणीला येऊ लागले होते. माझे चांगले दिवस सुरू झाले होते. हे सगळं फक्त रवीच्या मदतीमुळे शक्य झालं होतं. मी ठरवलं की रवीने आपल्याला खूप मदत केली आहे. आपण त्याच्यासाठी काहीतरी एखादी वस्तू खरेदी करावी. मग मी तालुक्याच्या ठिकाणी जाऊन त्याच्यासाठी एक घड्याळ आणलं. एके दिवशी मी रवीला जेवायला बोलावलं. मी त्याच्यासाठी खूप चांगलं जेवण बनवलं होतं. तो दुपारी माझ्या घरी आला. माझं बाळ पाळण्यात झोपलं होतं. त्याच्या हातामध्ये पिशवी होती. मी त्याला पाणी दिलं. तो आतमध्ये आला. मी त्याच्यासाठी चटई अंथरली होती आणि त्याच्यासाठी जेवणाचं ताट वाढलं. पण तो एकटा जेवायला तयार नव्हता. मग आम्ही दोघांनी एकत्र जेवायला बसलो. मी त्याच्यासाठी केलेलं जेवण त्याला खूप आवडलं. जेवण झाल्यावर आम्ही गप्पा मारू लागलो. त्यानं बरोबर आणलेली पिशवी माझ्या हातात दिली. मी म्हणाले, काय आहे? तो म्हणाला, तुम्हीच उघडून पहा. मी ती पिशवीतील सामान उघडून पाहिलं तर आतमध्ये एक साडी, माझ्या मुलीसाठी एक फ्रॉक. हे पाहून माझे डोळे भरून आले. मी ते भरलेले डोळे घेऊन आतमध्ये गेले. घरातील कपाटावरील आरशामध्ये पाहून रडत होते. रडत रडत मी रवीनं आणलेली साडी नेसली. कपाट उघडलं. त्या कपाटातून मी रवीसाठी आणलेल्या घड्याळ घेतलं आणि मी ती नवीन असलेली साडी घालून रवीच्या समोर गेले. रवी माझ्याकडं एकटक पाहत होता. मी त्या साडीत खूप सुंदर दिसत होते. मी रवीसमोर गेले. त्याला म्हणाले, हात पुढे करा. त्यानं हात पुढे केला. मी त्याच्या हातात आणलेला ते घड्याळ ठेवलं. तो सुद्धा भावूक झाला. त्यानं ते घड्याळ उघडून पाहिलं आणि एकदा माझ्याकडं पाहिलं. त्याने भावूक होऊन मला मिठी मारली. आम्ही दोघेही रडत होतो. रवीचा चेहरा माझ्या चेहऱ्याच्या जवळ येऊ लागला. मी यावेळेस डोळे झाकले नव्हते. त्याच्या डोळ्यात डोळे घालून पाहत होते. त्यानं हळूवार माझ्या ओठांचं चुंबन घेतलं. मी सुद्धा त्याच्या ओठाचं चुंबन घेऊ लागले आणि आम्ही दोघे एकमेकांवर प्रेम करू लागलो. एकमेकांवर भरभरून प्रेम केलं. आमचं प्रेम आता भावना आणि शरीर यांच्या पलीकडे पोहोचलं होतं. आम्ही दोघंही त्या क्षणात पूर्णपणे तृप्त झालो होतो. त्या क्षणानंतर आम्हा दोघांनाही एकमेकांमध्ये समाधान आणि आनंद मिळाला होतं. काही वेळानंतर रवी काही न बोलता निघून गेला. मीही काही बोलले नाही. दोघंही शांत होतो. असेच 1-2 दिवस गेले आणि मग रवी त्याच्या आईबाबांना घेऊन माझ्या घरी आला. माझ्याशी काहीच बोलला नव्हता. मला समजत नव्हतं की तो त्याच्या आईबाबांना का घेऊन आला आहे. त्याने त्याच्या आईबाबांना आधीच सांगितलं होतं की मला सोनालशी लग्न करायचं आहे. माझं तिच्यावर खूप प्रेम आहे. ते ऐकल्यानंतर त्याचे आईबाबा माझ्याशी बोलायला आले. ते म्हणाले, सोनाली, आमच्या रवीला तू पसंत आहेस. तुला रवी आवडतो का? मला काय बोलावं हे काही समजत नव्हतं. मी अवाक झाले होते. माझ्या डोळ्यातून पाण्याच्या धारा लागल्या होत्या. रवीने माझ्या आयुष्यातल्या अत्यंत कठीण काळात मला खंबीरपणे साथ दिली होती. माझ्या पडत्या काळात त्याने मला आधार दिला होता. केळी लावण्याच्या निर्णयापासून ते केळी तुटून विक्री होईपर्यंत आणि त्याचे पैसे मिळेपर्यंत रवी माझ्यासोबत होता. त्याने माझी काळजी घेतली होती. प्रत्येक टप्प्यावर मला मदत केली होती. संकटसमयी तो कायम माझ्या पाठीशी उभा राहिला होता. मी डोळ्यात अश्रू घेऊन म्हणाले, तुम्हाला तर माहिती आहे, माझं एकदा लग्न झालं आहे. मी विधवा आहे. तुम्हाला हे चालेल का? त्यावर रवीचे आईबाबा म्हणाले, न चालायला काय झालं? तुझ्यासारखी गुणी, देखणी, समजूतदार मुलगी आम्हाला सून म्हणून मिळते. याहून मोठं आमचं भाग्यच काय असेल. आणि तुझ्या मुलीला तर आम्ही आमच्या स्वतःच्या मुलीप्रमाणे जपू, सांभाळू. हे ऐकल्यावर माझं मन अगदी भरून आलं. काही दिवसातच रवी आणि माझं लग्न पार पडलं. साधं पण खूप भावनिक आणि सुंदर लग्न झालं. आता मी रवीला शेतात मदत करते. मला सुद्धा शेतीचा चांगला अनुभव आला आहे. आम्ही दोघंही एकमेकांच्या साथीने खूप आनंदाने शेती करतो. आमचं आयुष्य आता स्थिर झालं आहे. माझी मुलगीसुद्धा हळूहळू मोठी होत आहे. ती आता शाळेत जाते, अभ्यास करते आणि आम्हाला पाहून खूप आनंदी असते. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, मी रवीशी लग्न करायला हवं होतं की नको? तुम्हाला काय वाटतं? जर तुम्ही माझ्या जागी असता तर तुम्ही काय केलं असतं?
कृपया कमेंट करून नक्की सांगा. कधीकधी आयुष्य आपल्याला तुकड्यात फोडून टाकतं, पण तुकड्यांमधूनही एक नवीन चित्र उभं राहतं. सोनालीचं आयुष्य पतीच्या मृत्यूनंतर पूर्णपणे कोसळलं होतं. एकट्या मुलीला घेऊन तिनं पुन्हा जीवन सुरू केलं. संकटात रवीची मैत्री मिळाली आणि प्रेम निर्माण झालं. समाजाच्या नजरा झेलत स्वतःला स्वीकारत तिनं पुन्हा लग्न केलं. प्रश्न असा आहे की विधवा स्त्रीने दुसरं लग्न करणं चूक आहे का? प्रेम फक्त पहिल्यांदाच खरं असतं का? आणि तुम्ही सोनालीच्या जागी असता तर काय केलं असतं? कमेंटमध्ये नक्की लिहा. तुमचं मत आम्हाला जाणून घ्यायचं आहे. आणि ही कथा तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.